लाज शरम सोडली का प्रतापराव? हं? सांगा ना का आलात? आता मुलीने बोलून घेतलं वाटतं रडून. माझ्या लेकीला काहीही बोलायचं नाही, समजलं ना रावसाहेब जाधव? रावसाहेब जाधव पाहिलं? आधीचे मालक मालक म्हणून मागे पुढे कुटमळायचे ते रावसाहेब जाधव म्हणतात. बरं अहो, तुमच्याकडचं आमचं मीठ कवा सुटलंय रावसाहेब जाधव? त्यामुळे तुम्ही आमचे मालक नाही आणि आम्ही तुमचे नोकर नाही. खरं तर नोकरीवरनं काढल्यानंतर सुद्धा तुम्हाला मालक म्हणालो असतो आम्ही, पण तुमची वृत्ती समजली आणि मालकाच्या तर तोंडाचं फुटच ना हो आमच्या. तुमच्यामुळे ऐकून घ्यावं लागतंय प्रतापराव. झालं समाधान प्रतापराव? आणि हे सगळं कोणासाठी करताय? त्या दीड तंबडीच्या पोरीसाठी? रावसाहेब जाधव मामी, माझ्या अंगणात उभं राहून माझ्याच लेकीची किंमत करताय तुम्ही? अहो, याच्यावरनं तुमचं दुपट्टी वागणं लक्षात येते की एकीकडे तिचा सत्कार करायचा आणि दुसरीकडे तिची किंमत करायची. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? या दीड दमडीच्या पोरीसाठी तुमचा लाख मुलाचा लेख तिथं नाक घासात आलाय. हात जोडून उभा आहे त्याच्याशी लग्न करायचं असं म्हणतोय. हे कधीही शक्य नाही आहे सरला. काहीही झालं तरी मी हे होऊ देणार नाही, लक्षात ठेव. ऐकलं का काय म्हणतायत ते? आता समजलं तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करत होते मी तुम्हाला? अहो, मला आधीच माहिती होतं तुमच्या तीर्थरूपाने हे लग्न मान्य नसणार म्हणून. तुमचं लग्न होणं शक्य नाही हे माहिती होतच मला. आणि माझं रमावर प्रेम हे सुद्धा माहिती आहे तुम्हाला. आणि हे नातं मी मान्य सुद्धा केलं. रामाची जबाबदारी मी घेतो. तुमच्या हिमतीची दाद दिली पाहिजे प्रतापराव. माझ्या हातातली बंदूक बघून सुद्धा तुम्ही इतकं बोलताय. हो, कारण मी प्रेम केलं, गुन्हा नाही. त्यामुळे मी एकदा काय हजारदा प्रेमाची कबुली देईन. रावसाहेब जाधव, तुम्हाला तुमच्या लेकाला जे काही विचारायचं असेल ना ते घरी घेऊन जायचं विचारायचं. इथं महत्वाच्या विषयावर चर्चा करायची. करूया चर्चा? आणि तुमच्याशी लायकी तरी आहे का तुमची? आधी दर्जा बघा तुमचा आमचा. तुमच्या माहितीसाठी सांगते बरं का, तुम्ही तुमची पातळी केव्हाच सोडलेली आहे. सरला ओरडू नका, ओरडू नका. त्या एका कामवाल्या बाईने रावसाहेब जाधवांचा अपमान केला असं मथळायचं पेपरमध्ये. नाचिट्टी व्हायची हो तुमची. मला सांगा, प्रताप रावसाहेब जाधव त्याच्यातला रावसाहेब हा शब्द वगळला तर काय राहतो तुमच्याजवळ? रावसाहेबांनी जर लग्नाला परवानगी नाही दिली ना, तर मी घर सुद्धा सोडायला तयार. मी रमायांना घेऊन वेगळा संसार बनले. मी माझं घर बनले. तुम्ही जर ते घर सोडलं तर तुमच्याजवळ तुमचं असं काय उरणार हो? नाही, रावसाहेबांच्या भाषेत विचारायचं झालं तर तुमची लायकी तरी काय आहे हो? सरला तिथं जागी दुसरं कोण असतं ना कापून टाकला असता इकडेच. अरे तुझे 2 वेळेचे खायचे वांदे आहेत. तू माझ्या मुलाला विचारतेस त्यांच्या जवळ काय उरणार म्हणून? हो, असं कसं? आमचं स्वतःचं का होईना छोटं झोपडे काय तुमच्या लेकाकडे? तुझं मला तुम्हाला वाईट वाटत असेल, पण ज्यांनी गरिबी पाहिलेलीच नाहीये त्यांना संसार करताना घर उभं करताना काय त्रास होतोय कसं करणार?
रावसाहेब जाधवांचा हात तुमच्या डोक्यावर आहे म्हणून तुम्ही प्रतापदादा आहात, म्हणून तुम्ही छोटे मालक आहात. मी रावसाहेबांशिवाय जगू शकतो आणि स्वतःच्या हिमतीवर पैसे सुद्धा कमवू शकतो. रामासाठी मी काही करायला तयार, अगदी काही. ठीक आहे, तसं असेल ना तर एका महिन्यात 5,000 कमवून दाखवा. स्वतः कष्ट करून आणि स्वतःच्या हिमतीवर. आणि तसं जर तुम्ही केलं तर कुणाचा कितीही नकार असला तरी मी तुमच्या पाठीशी उभी राहीन. आणि मी स्वतः रमाचा हात तुमच्या हातात देईन. मला तुमची अट मान्य. मी महिन्याभरात 5,000 कमवून दाखवेन. तुमचे हे मूर्खासारखी बडबड ऐकण्यापेक्षा तुमच्या डोक्यात गोळी घालून मारून टाकतो तुम्हाला. नाही घाला ना गोळ्या, घाला. एवढंच करता येतंय तुम्हाला. तुम्ही प्रश्न विचारायचे ना, आम्ही त्याची उत्तर द्यायची हीच सवय आहे तुम्हाला. आणि आम्ही प्रश्न विचारले की प्रश्नच मिटवून टाकायचे नाही. थांबा, मला गोळी घालायचीच असेल ना तर सगळ्यात आधी मला घाल. कारण प्रेम करण्याचा गुन्हा मी आधी केला. प्रताप बाजूला हो. मी इथे असेपर्यंत यांच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागत. तुमचं आव्हान मी स्वीकारले मावशी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पैसे कमवून आणून दाखवेन. आता मी ठरवलंय रमा, मला काही करावं लागलं ना तरी चालेल, पण आता लढायचं, तुमच्यासाठी लढायचं. मग रावसाहेबांना जे करायचं ते करू दे. रावसाहेब आपल्याला नाही जगू देणार इथं. आणि जगू दिलं तरी बी जगणं मुश्किल करून टाकतील. अहो रावसाहेब बंदूक घेऊन दारात उभे होते हो. आता ह्यावरूनच आपण समजून घ्यायला हवंय माझं काही बी नाही हो छोटे मला. पण तुम्हाला काय झालं ना तुम्ही नाही सहन करू शकता. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देईन मी रमा. तुम्हाला भीती वाटणं साहजिक आहे, पण त्या संकटाच्या ताकदीपेक्षा आपल्या प्रेमाची ताकद नक्कीच जास्त आहे. आपण प्रेम केलं, गुन्हा नाही. त्यामुळे आता आपण जी वाट निवडली ती चालूनच जायची. मला कुठलीच वाट दिसत नाही छोटे मला. खरं तर आता मला काही बी कळत नाही. या समजातून कसा मार्ग काढणार होता आपण. तुम्ही माझ्यासोबत असलात की मी कुठल्याही कठीण परिस्थितीत मार्ग काढू शकतो. मी आता माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे छोटे मला. माझा विश्वास आहे रमा तुमच्यावर. तुम्ही सोबत असल्यावर मला आणखीन काहीही नको. मी तुम्हाला वचन देतो की मी तुम्हाला खूप सुखात ठेवेन आणि मानानं जाधवांची सून बनून या घरात आणीन. छोटे मला काय झालं? काही काम होतं का? वय आत येऊ का? या. छोटे मला आता बाहेर सरला मावशी भेटली होती येताना. तिने हा मोबाईल द्यायला सांगितलाय. का बरं? बस द्यायला सांगितलंय. काहीच म्हणाल्या नाहीत का त्या? नक्की काहीच बोलल्या नाहीत? सरला मावशी म्हणली की
ज्या घरचं मीठ तुटलंय त्या घरच्या गोष्टी कशाला ठेवायच्या? परत करून टाक छोट्या मालकांना. घ्या. येते. रावसाहेब, रावसाहेब, मला तुमच्याशी बोलायचंय. अजून काही बोलायचं बाकी आहे? हे काय आहे? ही रूम, हे घर, ह्या वस्तू आता माझ्या नाही राहिल्या. प्रताप, तू हे काय बोलतोयस? हो आई, मी हे घर सोडून जाते. सरला मावशी म्हणाल्याप्रमाणे मला त्यांना सिद्ध करून दाखवायचे मी रावसाहेबांच्या छत्रछायेशिवाय राहू शकतो. आणि पैसे सुद्धा कमवू शकतो. प्रताप, हे बघ, तू जरा शांत हो. असा तडकाफडकी एकदम निर्णय घेऊ नकोस बाळा. आई, मी सगळा विचार केलाय. काय विचार केलाय? हा सगळा विचार करून शेवटी करणार ती ही फालतूगिरीत आहेस ना? तुम्हाला जे समजायचंय ना ते तुम्ही समजा, पण मी हे घर सोडतोय. मी अंगावरच्या कपड्यांशिवाय काही नेत नाही. मला तुमचं काहीच नको. डोकं फिरलंय तुमचं. तिची लायकी. रावसाहेब, तुम्ही आतापर्यंत बोललात मी सगळं सहन केलं, पण इथून पुढे मी रमाबद्दल एकही शब्द सहन करणार नाही. तुम्हाला त्यांचा स्वीकार करायचा नाहीये हा तुमचा प्रश्न, पण मी रमाशी लग्न करणार. आणि यात कोणताही बदल होणार नाही. यात बदल होणार प्रतापराव. तुम्ही जो प्लॅन करताय ना, कुठलाच यशस्वी होऊ देणार नाही. सगळे प्लॅन्स हाणून पडेल. लक्षात ठेवा, तुम्हाला कधीच जिंकू देणार नाही. कारण या घरात मी जे ठरवतो तेच ठरतं. आई, मी येतो. प्रताप, प्रताप, शांतपणे बसून विचार करू रे. घर सोडून जायचं खूळ डोक्यातनं काढून टाक रे. काहीतरी निघेल रे मार्ग यातनं. ऐक माझं प्लीज. आई, जाऊ दे मला. आयुष्यात पहिल्यांदा स्वतःला आजमावण्याची संधी मिळाली. प्रेमाच्या वेडात का होईना, पण मी कोण आहे, मी काय करू शकतो हे माझं मलाच कळेल. प्रताप, ऐक ना माझं. आई, उलट ही माझी परीक्षा असं समज. मला तुझा आशीर्वाद हवाय. आई, लक्ष असू देत.
छोटे मला तुम्ही इथं अहो मग आत का नाही आलात दर्शनाला? आता सकाळ दुपार संध्याकाळ रात्री नेहमीच देवीचं दर्शन होणार आहे. कसं काय? आता हेच माझं घर आहे. म्हणजे मला काही कळलं नाही. सांग रमा, सरला मावशीला दिलेला शब्द मला पूर्ण करायचा आहे आणि त्यामुळे मला रावसाहेबांच्या आधाराशिवाय जगायचं आणि पैसे कमवून दाखवायचे. म्हणून मी माझं घर सोडलंय. काय? अहो पण छोटे मला तुम्ही रमा, तुम्ही काहीच काळजी करू नका. अहो असं कसं म्हणताय छोटे मालक? तुम्ही इथून पुढे या मंदिरात राहायचं म्हणताय आणि मी काळजी बी नाही करायची? आणि घर सोडून आला होतात तर मग आमच्या घरी यायचं ना. आणि आमच्या घरी येणं चुकीचं वाटत होतं तर तुमचे कितीतरी मित्र आहेत, तुम्ही त्या रमा, सगळं जर शून्यातूनच उभं करायचंय तर कोणाचा आधार कशाला घ्यायचा? मला कोणाची मदत नाही घ्यायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही अट मला लवकरात लवकर पूर्ण करायची आणि तुम्हाला सोबत घेऊन जायचं. छोटे मालक ते समजा ठीक आहे, पण तुम्ही कसे राहणार आहात इथे? का? काय प्रॉब्लेम आहे? अहो छोटे मालक, तुम्ही इथे कसं राहणार आहात? जेवणाचं काय? तुम्ही कुठं झोपणार आहात? रमा, तुमची नवसाई राहते नाही इथे, तसाच मी सुद्धा राहील. आणि वाडा सोडला म्हणजे फक्त घर नाही सोडलं, तिथल्या ऐश्वर्याच्या सगळ्या गोष्टी सोडल्यात मी. आता काही दिवस वनवास भोगायचाच आहे तर तो पूर्णच भोगूया. या तुम्ही, मी सगळं करतो बरोबर. छोटे मालक, मला तर हे समजा तुम्ही जास्त विचार करू नका. तुमची नवसाई नेहमी माझ्यासोबत असणार, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तनभर प्रीतीच्या खुणा इथवर कोण पाहुणा अडकल प्राण हे सळसळत रान जशी भीर भीरत पान जशी थर थर देहात माईना तनभर प्रीतीच्या खुणा. रमे, काय झालं ग? रडते काय तू? छोटे मालक, काय त्यांचं काय? त्यांना काय झालं का? भिट्ट दादा त्यांनी माझ्यासाठी त्यांचं घर सोडलंय. काय? पण मग आता कुठे आहेत मग ते? नवसाई देवीच्या मंदिरात राहत. अगं पण तिथं तर काय राहायची बायची काहीच सोय नाही ग. माहितीये रे मला, त्यांना तिथं त्या अवस्थेत बघून मला बी लई हातरायला झालं होतं. लई वाईट वाटतंय रे. तुला सांगते, ते समजा माझ्याचमुळे घडते. माझ्यामुळे त्यांना सोसावं लागतंय, माझ्यामुळे त्यांना भोगावं लागते. रमे, हे बघ, मी जेवढं प्रतापरावांना ओळखतो ना त्याच्यावरून तुला सांगतो, आता पुढं काय करायचंय हे त्यांच्या डोक्यातनं पक्का असेल बघ. मला खात्री होते रमे, प्रतापराव तुझ्यासाठी काही करू शकतात. पण तू रडते काय? उलट तू त्यांना साथ दिली पाहिजे. तू जर त्यांना साथ दिली तर त्यांची हिंमत डबल होईल. त्यांची साथ तर काय बी झालं तरी देणारच आहे. पण अरे पिंट्या दादा, एवढा ऐशो आरामात राहिलेला व्यक्ती आज माझ्यामुळे त्या मंदिरात राहतोय, माझ्यामुळे लोकांची कामं करतोय.
मला नाही बघवलं जात. अगं प्रतापराव काय कायमचे मंदिरात राहणार आहेत का हा? ही सगळी परिस्थिती आहे ना, त्या अशी बदलतील अशी. अगं तुझ्यासाठी रावसाहेबांच्या विरोधात गेलाय तो माणूस, आणि काय बी होणार नाही त्यांना. उन्हात अनात भर पावसात लोकांच्या मळ्यात राबायची सवय आहे त्याला. हे असं मंदिरात राहून थोडीच कचणार आहे ते. आणि मी तर म्हणतो रमे, हे खूप बरं झालं. म्हणजे एक गाव दोन तुकडे. आता त्यांना तुमच्या प्रेमाचा व्यवस्थित विचार पण करता येईल, आणि तुमच्या प्रेमाची खरी सुरुवात आता नवसाईच्या आशीर्वादानं होईल. आणि मला वाटतं रमे, तू प्रतापरावांची या सगळ्यात साथ दिली पाहिजे. तू जर त्यांची साथ देशील ना, तो उफाळलेला दर्या आपण सहज पार करून जातील त्या हसत हसत. पण तू जर अशी रडत त्यांच्या समोर गेली तर त्यांची ताकद निम्मी होईल रमे. म्हणून म्हणतो रमे, तू त्यांची हसत हसत साथ दे. त्यांचं बळ दुप्पट होईल, दुप्पट. काय डोळे पुस.